नमो तस्स भगवत अरहतो संबुद्धस्स त्रिपिटक संगायन. त्रिपिटक संगायन हे तेजोमय व्यक्तित्व, हे अनंतमय व्यक्तित्व, स्वालोकनीय दिव्य प्रज्ञेमय. तुझ्याच व्यक्तित्वामुळे विश्वासना, मानवता, सभ्यता, संस्कृती आणि संस्कार शिकून मानवीय जीवन सफल केले. तुझ्याच प्रकाशानं भारत भूमीच्या इतिहासावर, जमनावर, कणाकणावर सर्वप्रथम प्रज्ञा आलोक प्रकाशमान झाला आणि त्यातूनच त्रिपिटकाचा उदय झाला. तुझीच सम्यक संबोधी झाली. त्रिपिटकाच्या उदयाला कारणीभूत तूच प्रवाहित केलीस पाली साहित्याची निर्मल गंगा. त्यातूनच पाली भाषेचा उदय होऊन जातीवादातून असभ्य दुष्ट पाखंडी नरकातून मुक्त होण्यासाठी द्वंद्वहीनांना मार्ग मिळाला. क्रांतीचा भ्रष्टमय मानवीय उद्देशापासून भटकविणारा, मानवताहीन मार्ग भन्न झाला आणि विवेकहीन झाला. बहुजन समाज हे सगळं घडलं तुझ्याच बुद्धत्वाच्या बलानं. तुझ्याशी तत्वाच्या अहत्वाच्या परिमंडलानं समबुद्धी व महापरिनिर्वाण यामधील 45 वर्षाच्या उपदेशाच्या मंथनाचं चिंतनशील अमृत म्हणजेच त्रिपिटक आज उद्घोषित होत आहे. त्यासाठीच ही संगीती होत आहे आणि त्या संगीतीचं होत आहे संगायन. तुझ्याच बुद्धवचनाचं हे जे अनंत कालापर्यंत सूर्य आणि चंद्र, पृथ्वी आणि महासागर आणि असेपर्यंत पिढ्यानपिढ्या तुझी वाणी कानोकानी, रानोराणी व नगरात, गावात व अंतराळात उद्घोषित होत राहील आणि देत राहील सुख, शांती व समृद्धी विश्वातील मानवाला. जेव्हा आपण बसला असाल त्या बोधी वृक्षाखाली, चित्तविकार खालीन करून साकार करून बुद्धत्वाची दिव्य वृष्टी झाली असेल, तेव्हा निर्वाणाच्या दिव्यत्वाची त्या मनोध्वनीचा ओंकार वृक्षावरील विहंगाने ऐकला असेल. सुगत आपण काय म्हणाला होतात, ऐकवाल काय आम्हाला? तुम्ही तथागत आहात. जसे बोलता तसेच करता आणि जसे करता तसेच बोलता, म्हणूनच आपण तथागत आहात. निश्चितच सत्यासाठी तेरा त्रिपिटक संगायन. सत्वावर सात्विक
होऊन जनकल्याणाची जाणीव ठेवता म्हणून सम्यक संबुद्ध आहात. भवसागरात विचार करूनही त्यापासून अलिप्त आहात, त्यापासून विरहित आहात म्हणून आहात. विद्या आणि आचरणांनी परिपूर्ण होऊनच आपण मारावर मात केली, म्हणजे आपण आपल्या विकारावर मात केली, वण्यात केली. सगळ्या चेतसिकांची चर्चा किंवा क्रिया म्हणून आपण पुरी सदमम सारणी होऊनच मारावर विजय केली. तेव्हा त्या कैशिक पर्वतांनी उत्तरेतील वृक्ष लतांनी ऐकला. असेच असेल तो शब्द बुद्धत्वाचा, सम्यक संबोधीचा प्रज्ञामयी अमृतध्वनी त्या निरंजनाच्या शांत जलप्रवाहांनी केला असेल. बुद्ध पृष्ठ अंगाखांद्यावर लोलन घेऊन हे निरंजने तू पण ऐकले असशील. ते विश्वाला शांत करणारे प्रशांत वचन सांग न. आम्हाला काय म्हणाले होते ते करुणामयी, प्रज्ञामयी सम्यक संबुद्ध कोण जाणतंय? भगवान तथागताच्या अंतर्मनातील ते उद्गार. कसला हा ध्वनी? अनेक जाती संसार संथविस आणि भीमस कहकारक कवे संतो दुःख्य जाती पुन्हा पुन्हा गहकारक दिष्टोपिसी पुन गेह न कसा काहीसी सब्वा ते पासुका भग्गा गह फुट्ट फिसका खत्या विसा ख्या खा रगत चित्त तान्ना न कै भज्जा दा का. हा ही ती अमृतवाणी. सर्वप्रथम त्या भगवान बुद्धाने तृष्णेला उद्देशून उद्घोषित केली होती. चित्त संस्कार रहित झाले होते. सिद्धार्थाचे अर्थ तो सिद्धार्थ होता की एक महान परमार्थ, स्वार्थ रहित, विश्वाला दुःखमुक्त करणारा मुक्तेश्वर आहात. भगवान बुद्ध नाम रूप नष्ट झालं होतं, अन्न स्पष्ट झालं होतं. सम्यक संबुद्धीचं दुःखमय मुक्त जीवन हेच ते उद्गार मनातल्या मनात प्रवाहित झाले होते. बंधन मुक्त बोल कल्याणकारी शब्द वाणीनं नाही, अन्न ध्वनीनं एक नाही, एकदम मनाच्या तरंगात वलयित झाले. ते अमृतमय बोलण्यात सामर्थ्य आहे, ते ऐकण्याचे मग कुठून
आपले बुद्धवचन आणि मग कसं केलं ते संग्रहित कोणी केलं संग्रहित ज्याला ज्याला बुद्ध बोलले त्यांनी येऊन आनंद सारिपुत्त मुद्गलयन महाकाश्यप अनिरुद्ध उलापी उपाली यांना सांगितलं. आपण